टॉस जिंकलाय कोसरूड संघाने. कोसरूड संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला मात्र बॅटिंगसाठी आमंत्रित केले. साखळी गटातली शेवटची मॅच, ग्रुप मधली शेवटची मॅच. चला स्पीडअप घेऊया. पाठवतो सर. बॉलचं बघतो ना, नवीन बॉलचं बॉक्स काढलंय. कोण आहे? या मॅचचा हिरो, जी मॅच झाली आताच, ज्यांनी मात्र षटकार चौकाराचे फटके शिवा जाधव बॉस ठरलेत. प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्यांना देऊयात, परंतु त्यांनी डेडिकेट केली आहे ही मॅच. सिद्धेश यांना ही मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे. आकाश देता मॅन ऑफ द मॅच. आकाश दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात सिद्धेशला. खूप चांगली खेळ राहिलाय. बॉलर कोण आहे बा? बॉलर सूरज संपत रोडे साहेबांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात. हो, वेगाने टाकलेला बॉल तिथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, जबरदस्त बॉल तिथे हाताळलाय. ज्या पद्धतीने मात्र ही गोलंदाजी राहिली आहे ना, पहिलं षटक, कारण ज्या पद्धतीने सूरजची चर्चा आहे कित्येक काळापासून, या गोलंदाजी चर्चा भरपूर पाहायला मिळाली आणि प्रभावित करणारा हा गोलंदाज, जास्तीत जास्त पॉवर प्लेचे षटक या गोलंदाजाने हाताळलेत. आणि आज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी मात्र सज्ज झालाय. समोर आपण पाहिलं गेलं तर अक्षय आहे सेकंड एंडला. विकेट घेण्याचा प्रयत्न होता, बॉल हवेत आहे, तिथे विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का लागतोय डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाला. अक्षयला माघारी जावं लागतंय. ऋतुराज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी हा फटका पाहायला गेला तर बॅटच्या स्टिकरला लागलाय आणि उंच पुरा फटका खेळण्याचा प्रयत्न
उंची जास्त लांबी कमी मिळाली या बॉलवरती पाहिलं तर. सन्मान्य आदरणीय संपतजी रोडे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. कट करण्याचा प्रयत्न होता, डिक्लेअर सुरुवातची एक धाव, सिंगल येते. ते आपण पाहिला गेलं तर चांगला बॉल हाताळलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न आणि शेवटचा बॉल आलाय डॉट बॉल. ओव्हरची होती समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 2 या धावसंख्येवरती. मॅचला करूया थोडंसं स्पीडअप, विनंती करेन थोडंसं फास्ट घ्या. अजय आला गोलंदाजीसाठी. कट केलाय, अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटला बॉल ब्रश होऊन चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. तिथे एक धाव मिळेल आणि अजयच्या पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. बैठक ऋषी पाटील याच्या बॅटमधून एक मोठा ब्लास्ट. अगदी ऋषी पाटील सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये प्रिन्स वॉरियर्स संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळेल या PTPL मध्ये येणाऱ्या, आणि तोच हा बॅटर स्ट्रायकनेटला पाहायला मिळतोय. हो, बॅकफुटला जात असताना पंच केलाय बॉलला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, सिंगल येते. मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय 10 धावा. पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न झालाय, बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येईल, सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. एक धाव नक्कीच येते. टीमची धावसंख्येमध्ये भर पडेल. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. अपील केली, अपीलमध्ये उत्साह पाहायला मिळाला. हा देखील बॉल झालाय डॉट बॉल. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. कोणाला बॉलर? विजय कुसरूड एक्सप्रेस, विजय चव्हाण, विजय सावंत, कुसरूड एक्सप्रेस.
चला स्पीडअप घ्या थोडस. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप केलाय तिथे विजयने. कारण ज्या पद्धतीने मात्र पाहिलं तर गोलंदाजीमध्ये कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय. एक मोठा फटका आला त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं होतं गोलंदाजीमधून अजयने आणि अजयची जागा घेण्यासाठी विजय सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राईकवरती पुढचं षटक घेऊन. शॉर्ट बॉल होता कव्हर रिझन मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे अडवण्याचा प्रयत्न परंतु त्याचे प्रयत्न पडतायत कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतोय हा चौकार. पंधरा धाबा. आणखीन एक मोठा फटका खेळलाय. टप्पा घेत एक टप्पा घेत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार येत असताना पत्र पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चौकार. ऋषी पाटील याच्या बॅट मधून मात्र काय ब्लास्ट येत आहेत. टीमची धावसंख्या 19. सतीश बरोबर आहे ना. पहिल्यांदा बसते मला एवढं नाही जमत लक्ष. हा देखील फटका चांगला आहे. मिड ऑफ तैनात होते त्या ठिकाणी चांगला स्टॉप तिथे केला मिड ऑफच्या माध्यमातून. आणखीन एक धाव. 20-0. हो इथे पंचांकडे अपील आणि अपीलमध्ये उत्साह. चांगली स्टंपिंग तिथे पाहायला मिळाली यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आणि फलंदाज मात्र बाद होत असताना ऋतुराज. बापूचा मोबाईल इथंच आहे. हो या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पप्पू पाटील मुकादम. ज्या वेळी संघासाठी मात्र मिडल ओव्हरमध्ये संधी निर्माण केली जाते त्या वेळेस मात्र पप्पू पाटील यांना बोलवलं जातं. ट्वेंटी 2-0. शैलेश. पहिलाच बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. बिग हिट केलाय ऑन साइडला फेकून दिलाय. ही ताकद आहे ऋषी पाटीलची आणि हा बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर सीमा रेषे बाहेर. आणखीन एक मोठा ब्लास्ट. काय फटकेबाजी सुरू आहे ऋषी पाटील.
आणखीन एक समोरच्या दिशेला आता मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. सलगचा तिसरा. सन्माननीय आदरणीय सागरजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. विशेष सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मात्र देण्यात आलं. सागरजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. आज खऱ्या अर्थाने मात्र वेळातला वेळ काढून मात्र साहेब इथे उपस्थित झालेत. हा देखील बॉल एक टप अडवण्याचा प्रयत्न. कुठं चाललंय? 39 झाले. 40 धावांचं टार्गेट. 39 झाले. 40 धावांचं टार्गेट सेट केलंय डीके स्पोर्ट्स टीमने. कुसूड संघासमोर. चला डीके स्पोर्ट्स लगेच मैदानाचा ताबा घ्या. फिल्डिंग लावून घ्यायचे. थँक्यू. 3:15 वाजली. आता आपण आवाज ऐकलात आशिष चोरके सरांचं. चालू असते मॅच. डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड विरुद्ध मळाई देवी कुसरुंड या दोन टीम दरम्यान पहिला डाव संपलाय. पहिल्या डावमध्ये 39 धावा केल्यात. तर डीके स्पोर्ट्स पाटील या टीमने 40 धावांचं टार्गेट सेट केले. चाळीस धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सन्माननीय राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ही विश्वनाथ चषक 2 दिवस चालणारी स्पर्धा. आजचा दुसरा दिवस फायनल डे. आणि फायनल डेमधील बी ग्रुपमधील एक महत्त्वाची मॅच. पहिल्या फेरीतील डीके स्पोर्ट्स पाटील आव्हाड विरुद्ध मळादेवी कुसरुंड या दोन टीममध्ये हा सामना होतोय. 40 धावांचं टार्गेट आहे. सलामी जोडी पाठवा प्लीज. कुसरुंड सलामी जोडी पाठवा. 40 धावांचं टार्गेट. 20 चेंडू 40 धावांची गरज या मॅचमध्ये. बरोबर प्रति ओव्हरमध्ये 10 धावा करायच्या आहेत. रिक्वायर्ड रन रेट 10 झालाय. सलामी जोडी विनायक आणि सूरज. सलामी जोडी 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरले आहे मैदानात. कुठला प्रचारण काय तेव्हा आता झोपायचं. 40चं टार्गेट या मॅचमध्ये. फिल्डिंग सेटअप करा. सेत्रेक्शन लावायचं आहे. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड आपण सेत्रेक्शन लावायचं आहे. पहिली षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले लॉंग ऑन. त्यानंतर एक मिड विकेटमध्ये फिल्डर आहे.
स्ट्रायकिंगला विनायक, नॉन स्ट्रायकिंगला सूरज. बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज होते ऋषी पाटील. ऋषी पहिला बॉल वेगाने टाकला. भन्नाट वेग पाहायला मिळालाय. पहिला बॉल डॉट ऋषी पाटील यांच्या माध्यमातून. सुरुवात चांगली केली आहे ते. 40चं टार्गेट या मॅच मध्ये. प्रति ओव्हरमध्ये 10 धावा करायचे आहेत. और चांगला फटका. बॉल हवेत. बॉल करे क्षेत्ररक्षक व त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा रेषा बाहेर. पहिला षटकार आला इथे विनायकच्या पॅटमधून. चांगलं कमबॅक बॅटर विनायक. 6 धावा स्कोरबोर्डवर. अगदी हाफ ट्रॅकर होता. चांगला पूल केला होता इथे. षटकाराने स्वागत केलंय. खातं ओपन केलं आपल्या टीमचं. मळादेवी कुसरंड विरुद्ध DK स्पोर्ट्स पाटील या दोन टीममध्ये. वेगवान बॉल बॅटच्या आतल्या बाजूला बॉल चाललाय फाईन लेग डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी टीमची धावसंख्या 7. तुषार पाटील हे देखील आज इन ॲक्शनमध्ये आहेत. खास गावावरून खानदेश या गावातून आलेत. 7 धावा झालेत. सात 3 बॉलचा खेळ संपला. 7 विनायक बॅटिंग मार्कवर. ओ चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाच्या जवळून बॉल गेलाय. चांगला बॉल. शॉर्ट लेन डिलिव्हरी. गोल्डन स्पॉटवर बॉल हिट झाला होता इथे. चांगला बॉल. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली आहे. व चांगला फटका. बॉल हवेत परंतु बॉल चाललाय डिक्लेअर झोनमध्ये. एका धावेसाठी. धावसंख्या 8. पहिलं षटक संपलंय. 8 धावा स्कोरबोर्डवर. आता येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे मॅचमध्ये. पहिलं षटक बॅटर पॉवर प्ले संपलंय. चांगली गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये ऋषिकेश पाटील याने. फक्त 8च धावा खर्च केलेत. 15 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. आता राजू रोडे सर येत आहेत. त्यांच्याच वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचा आनंद लुटताय. ती स्पर्धा विश्वचषक 2026. इथे प्राइज ऑन झालंय. राजू रोडे सर यांच्यासाठी जर हॅट्रिक घेतली तर विश्वनाथ फायटर्स या आयोजकांकडून 1000 रुपयाचं प्राइज ऑन झालंय. राजू पहिला बॉल. धावा 8 झालेत. तो स्पीडअप करा. फास्ट खेळा जरा. अजूनही भरपूर सामने कव्हर करायचे आपल्याला. प्लीज विनंती आहे. पहिला बॉल. हो चांगला फटका. बॉल हवेत. बॉलला पाठवलंय लांबच लांब. उत्तुंग षटकार सूरजच्या बॅटमधून. पहिल्याच बॉलवर षटकार. धावसंख्या 14. 14 धावा. अजूनही 26 धावांची गरज. आक्रमण केलंय. राजू यांचं स्वागत केलंय. 14. पहिल्याच बॉलवर धमाका केला इथे सूरज.
ओहो, हा बॉल चांगला बॉल आहे परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंच सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते धाव परत पुढे जाईल. धावसंख्या 15-15. 15 धावा. आपण पाहताय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन राजू रोडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वनाथ चषक 2026. हा बॉल डॉट चांगला कमबॅक केला आता. धावसंख्या 15-15. 2 बॉलचा खेळ संपला. 15 धावा झालेत. अजूनही 25 धावांची गरज या मॅचमध्ये. मॅच अजूनही दोलायमान अवस्थेमध्ये आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चांगला फटका. डीपमध्ये फिल्डर आहे. मिड विकेट दरम्यान थ्रो केलाय परंतु बॅकअप आहे. सिंगलच्या सहाय्याने धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 16 रन. 16. राजू पुन्हा एकदा तयार. 16 ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर ऑन ड्राईव्ह केला. फिल्टर आहे तिथे. थ्रो रनआउट संधी. थ्रो थोडंसं वरती केलंय. अगदी क्लोज डिसिजन होता. धावसंख्या 17-17. अजूनही 23 धावांची गरज या मॅचमध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. 17 धावा. 23 धावांची गरज या मॅचमध्ये. अजूनही हा बॉल निर्णायक आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. व चांगला फटका ऑन साईडला. फिल्डर आहे तिथे आणि चांगला झेल. चांगलं जजमेंट इथे पाहायला मिळालं. पर्यंत बाद. पहिला धक्का इथे बसलाय. मला इथे कोसरून या टीमला सूरज बाद झालाय. 17 पहिली विकेट. न्यू बॅटर शैलेश वन डाऊनच्या भूमिकेत आता आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. येणारे 10 चेंडूंवर विजयासाठी 23 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. तो स्पीडअप करा. जास्त टीम मेटिंग घेऊ नका. सतरा धावा. 17. 17 धावा. अजूनही 23 धावांची गरज. 10 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज या मॅचमध्ये. 11:30ची सरासरी मेंटेन करणे गरजेचं आहे. सलामीवर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विनायक आणि त्याच्या साथीला शैलेश. बॉलिंग मार्क सज्ज होतोय. बॉलर्स नाव दुर्गेश. तिसऱ्या ओव्हरसाठी. व चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॉलला पाठवलंय लांबच लांब. उत्तुंग षटकार विनायकच्या पॅटमधून. स्टेप आउट करत हा फटका खेळला होता. धावसंख्या आता झाली आहे 23-23. आता बरोबर 17 धावा करायच्या आहेत. हा देखील चांगला फटका. बॉल हवेत. बॅक टू बॅक दुसरा षटकार. विनायक ऑन फायर. तुटून पडलाय. दुर्गेश्वर आक्रमण केलंय. टीमची धावसंख्या 29. आता 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 विजयासाठी. मॅच कुठेतरी जवळ आणली आहे. ओहो, हा चांगला बॉल. बॉल पुढे ठेवलाय. या लाईनची गरज होती. 3 बॉल झालेत. धावसंख्या 27-27. 29 माफ करा. एकोणतीस. 11 धावांची गरज या मॅचमध्ये. दुर्गेश. बॅटची एज. बॉल चाललाय अगदी थर्ड मॅन डिक्लेअर झोनमध्ये. 1 धावेसाठी. धावसंख्या 30-30. 10 धावांची गरज या मॅचमध्ये. 6 चेंडू
10 धावांची गरज या मॅचमध्ये. शेवटचा बॉल 30 धावा. व चांगला फटका, बॉल हवेत, इथे संधी आहे. व चांगला चेल, फलंदाज बाद. विनायक बाद झाले, दुसरा धक्का बसलाय मळादेवी कोसरूड या टीमला. आता शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. आता बॉल कनिक 2 धावांचं समीकरण. 5 चेंडू विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. थोडंसं स्पीडअप करा, फास्ट खेळा, मॅचचा रिदम तोडू नका प्लीज, विनंती आहे. अजूनही 6 सामने कव्हर करायचे आहेत. नो बॅटर विजय. विजय, न्यू बॅटर विजय, सलामीवीर. वन डाऊनच्या भूमिकेत शैलेश आणि त्याच्या साथीला विजय. 5 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बॉलिंग मार्क सज्ज होतोय तुषार. पहिला बॉल टाकण्याचा तयार. 5 बॉल दाब, स्पीडअप करा. 5 बॉलमध्ये 10 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये. वो बॉल लेफ्ट केलाय, डाऊन द लेग स्टंपचा बॉल बाहेर आहे. हो स्टेप आउट करत फटका खेळलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, इनसाइड आउट. हा आलाय ते षटकार शैलेशच्या बॅट मधून. आता धावफलक आहे 37. आता धावांची गरज आहे 3-4 चेंडू. चांगला फटका, चांगलं टायमिंग. ओळखलं होतं फिल्डर नाहीये तिथे, गॅप शोधली. ओहो, अजूनही मॅच मध्ये रंगत आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. मॅच चांगली रंगली इथे. 3 चेंडू 3 धावांची गरज. तुषार बॉलिंग मार्कवर तयार आहे. एक षटकानंतर कोणताही दबाव घेतला नाहीये, स्वतःवर विश्वास ठेवला की 3 धावांची गरज या मॅच मध्ये. हो चांगला फटका, मॅच फिनिश. इथे षटका ठोकलाय आणि या सामन्यामध्ये विजय झालाय मळाई देवी कुसरंड. हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला हार्ड लक, चॅम्पियन टीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. मळादेवी कुसरंड या संघाचे कर्णधार आपण लगेच या टॉससाठी या. आणि त्याच्या विरोधात VSS सणबोर आपण देखील या. सनबूर संघाचा कॉल असेल, छापाकाटा कॉल करायचा, स्विंग द टॉस. टॉस जिंकलाय कुसरूड संघाने. निर्णय काय? आम्ही गोलंदाजी करू. जास्त वेळ घेणार नाही, चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि तिथे VSS सनबूर संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय.